पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या आमदारांशी आज संवाद साधणार आहेत आणि तो संवाद आता सुरू झालेला आहे। मुंबईतल्या नौदलाच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आमदारांशी संवाद साधतायत। तब्बल 2.5 तास पंतप्रधान महायुतीच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत, बोलणार आहेत। या कार्यक्रमामध्ये आमदारांना मोबाईल वापरायला बंदी आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, मोदींनी क्लास घ्यायला सुरुवात केलेली आहे, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे ते मांडू शकतात? नक्कीच आपण बघितलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि काही वेळापूर्वीच त्यांनी नौदलाच्या INS सुरत, INS निलगिरी या युद्धनौकांचा त्याचसोबत एका पाणबुडीत त्यांनी राष्ट्रार्पण केलेलं आहे। आणि त्यानंतर आता जी महत्त्वाची सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रार्पण केल्यानंतर महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत ते संवाद साधतील। त्या संवादाला आता सुरुवात झालेली आहे। त्याचसोबत कोणत्याही आमदाराला आतमध्ये फोन घेऊन जाण्यास जी आहे ती परवानगी दिली गेली नाही। त्यामुळे फोन बाहेरच जमा करून हे सगळे आमदार आता त्या ठिकाणी सभागृहामध्ये एकत्रित आलेले आहेत आणि आता या संवादाला सुरुवात झालेली आहे। घवघवीत यश मिळाल्यानंतर, महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच नवनिर्वाचित आमदारांसोबत ते संवाद साधत आहेत। त्याचसोबत आगामी दिवसामध्ये, आगामी महिन्यामध्ये ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या निवडणुकीसाठी आपल्याला कशा पद्धतीने सज्ज राहायचं आहे, कोणकोणते मुद्दे मांडायचे आहेत, नक्की माध्यमांसमोर कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायच्या, या सगळ्या संदर्भात आधीपासूनच आमदारांचं संबोधित केलं। आता पुन्हा एकदा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आमदारांसोबत संवाद साधतील, त्यांना कानमंत्र देतील आणि आगामी निवडणुकीसाठी आमदारांनी कशा पद्धतीने सज्ज राहायला पाहिजे, जे त्यांचे नेते आहेत, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, नक्की त्यांना काय आज कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद सीमा, आम्ही वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद।